महालक्ष्मी कुळाबाळ संघ त्यासाठी दाखल व्हायचंय. आपण जर उशीर केला तर मात्र या ठिकाणी आपल्याला पेनल्टी लावण्यात येईल, याची एक नोंद घ्यायची. एक वेगळा संघ असेल महालक्ष्मी कुळाबाळ, तर दुसऱ्या पदरात संघ आहे ऑल आंबेशेत बी. कालच्या सत्राचा विचार केला मात्र ऑल आंबेशेत ए संघाने चांगली लढत दिली होती, पण तो शेवटच्या क्षणी मात्र प्रत्येक स्पोर्ट्स संघाकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि प्रत्येक स्पोर्ट्स संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला. दुसऱ्या बाजूला भोकरच्या स्पोर्ट्स संघाने देखील यंग बॉयज बी ठगरवाडा संघावर एक चांगली लढत पाहायला मिळाली आणि तो संघ देखील यावेळेला सेमीफायनलमध्ये दाखल झाला. चला टॉस करून घ्या प्लीज. मग त्यांना सांग की असं होणार आहे.
प्लेयर शिकमायबाबत या ठिकाणी उदंड प्रतिसाद या स्पर्धेसाठी लाभलाय. पुन्हा एकदा समालोचक विनोद करंडे या ठिकाणी क्रीडाविषयक मायबाबत हार्दिक स्वागत करतोय. गुणराज ग्रुप एजंट नाईट व्हॉलीबॉल चॅम्पियन ट्रॉफी 2025 भव्य असे या स्पर्धेचं नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. सर्व आयोजकांनी या ठिकाणी आभार मानण्यातील प्रकाश झोतातील ही भव्य दिव्य अशी व्हॉलीबॉल चॅम्पियन ट्रॉफी 2025 आपल्या भेटीसाठी आले. मोठा माणूस कोच आणि एक्स्ट्रा प्लेअर व्यतिरिक्त कोणताही खेळाडू ग्राउंडवर थांबणार नाही. दोघांचे करायचे दोघांचे केले लेट आले दोन्ही बाजूने या ठिकाणी आपल्या ग्रामाच्या दोन के कोणतरी ठेवून उभं केलं असतं तरी चालू. ऑल अंबिशियस बी वर्सेस महालक्ष्मी कोरगाव. वाजले गेले मॅच केले जाईल ते म्हणजेच महालक्ष्मी कोरगाव संघाकडून. दुसऱ्या बाजूला संघ असेल ऑल अंबिशियस बी. ऑल अंबिशियस बी वर्सेस महालक्ष्मी कोरगाव. पहिला सामना आपण पाहिला यंग बॉयज बगड स्पोर्ट्स बी वर्सेस सोनू महालक्ष्मी बी. त्या सामन्या दरम्यान भुकोची स्पोर्ट्स बी संघाने एक मोठा विजय मिळवला. तो पुढच्या फेरीमध्ये देखील तो संघ दाखल झाला. दुसरा सामना आपल्या भेटीसाठी आला तो म्हणजेच ऑल अंबिशियस बी वर्सेस महालक्ष्मी कोरगाव. बांधले गेले सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. दरम्यान सामन्याला होईल सुरुवात. दुसरा सामना आजच्या सत्रातील गणराज ग्रुप एजंट व्हॉलीबॉल चॅम्पियन ट्रॉफी 2025 2005 आजच्या रात्रीतला दुसरा सामना आपल्या भेटीसाठी आला आहे. सर्व्हिस केली गेली, सर्व्हिस पाहायला मिळाली, सर्व्हिस फेल गेली. यावेळेला एक गुण मात्र पाहायला मिळतो तो म्हणजेच महालक्ष्मी कोरगाव संघाच्या खात्यामध्ये. पण मॅच सर्व्हिस केली जाईल ती म्हणजेच कोरगाव संघाकडून चांगली सर्व्हिस पाहायला मिळते. दोन्ही संघाचा विचार करता चांगले संघ आहेत आणि ते एकामेकांसमोर देखील भेटले तर परंतु यावेळेला मात्र व्हॉलीबॉल चॅम्पियन ट्रॉफीमध्ये दोन्ही संघ एकामेकांसमोर पाहायला मिळतात. एका बाजूला ऑल अंबिशियस बी तर दुसऱ्या बाजूला महालक्ष्मी कोरगाव. मॅच केली गेली होती. या सर्व्हिस दरम्यान चूक घडली गेली. एकूण संघाच्या खात्यात दाखल झालाय. कोणत्या विजय करतात 7-1.
वेगवान सर्व्हिस पाहायला मिळते. कोणता संघ होईल वरदान फिर एक बार गलती हो गई. 17 नंबर दर्शी पर्जन किल्ले खेळू गलती झाली आणि यावेळेला मात्र प्रफुल्ल गलती पाहायला मिळाली. पुन्हा एकदा यावेळेला मात्र मॅच सर्व्हिस केली जाईल ती म्हणजेच ही सर्व्हिस पेट्रोल लावून जाईल का पुन्हा एकदा प्रत्युत्तर दिलं गेलं. चांगली सर्व्हिस पाहायला मिळते. दोन्ही बाजूने यावेळेला मात्र प्रत्युत्तर दिलं गेलंय. दोन्ही संघाचा विचार करतो दोन्ही संघ तगडे आहेत त्यामुळे चांगलं खेळ या ठिकाणी या ग्राउंड पाहायला मिळतोय. यावेळेला किक लागावून गेले परंतु चूक गल्ली गेली ती म्हणजे ऑल आंबेशर बी संघाकडून 8-2. तुझं बॅकवर्ड संघ पाहायला मिळतो तो म्हणजेच ऑल आंबेशर बी. यावेळेला मात्र मॅच सर्व्हिस दरम्यान देखील चूक घडी पाहायला मिळते. सर्व्हिस फेल गेली आणि एक गुण मात्र दाखल झाला तर म्हणजेच ऑल आंबेशर बी संघाच्या खात्यामध्ये. ऑल आंबेशर बी वर्सेस महालक्ष्मी कुवार बाव सर्व वादले गेले. यावेळेला मात्र मॅच सर्व्हिस केली गेली तर म्हणजेच ऑल आंबेशर बी संघाकडून किक लगावली गेले. जोरदार किक पाहायला मिळते आणि या किक दरम्यान देखील 5 नंबर केले खेळून किक लगावली गेली होती आणि या किक दरम्यान देखील एक गुण आपल्याला पाहायला मिळतो. मेलू त्या ठिकाणी होता किक लगावली गेली होती आणि मात्र एक गुण आपल्या संघासाठी त्याने वसूल केलाय. पुढे कमबॅक होईल का ते म्हणजे यावेळेला मात्र पुन्हा एकदा ऑल आंबेशर बी संघाकडून चूक घडली गेली. प्रत्येक मॅच सर्व्हिस दरम्यान यावेळी चूक पाहायला मिळते. पुन्हा एकदा सर्व्हिस केले गेले महालक्ष्मी कुवार संघाकडून. यावेळेला पुन्हा एकदा चूक दरम्यान सर्व्हिस चूक आली गेली. वारंवार चुका करताना दिसतो ऑन फील्ड ग्राउंडवर. तुम्हाला अशा प्रकारच्या चुका करून चालणार नाहीत मित्रांनो. चुकीला माफी नाहीये. वाचवलं 1 पॉइंट 1 गुण तुमच्या संघाचा पराभव वाचू शकतो हे देखील तुम्हाला लक्षात पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी मात्र तुम्हाला ती चूक करून चालणार नाही. मॅच सर्व्हिस केले गेले पुन्हा एकदा प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा 1 गुण महालक्ष्मी कुवारबाव संघाच्या खात्यात मध्ये दाखल झालाय. कालच्या सत्राचा विचार करताच कालच्या सत्रादरम्यान ऑल आंबेशर ए संघानं चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी दाखवला होता. शेवटच्या क्षणी मात्र प्रयत्न थोडासा फसला होता. एक गुण मात्र यावेळेला मात्र दाखल झालं मिळाला तर म्हणजे ऑल आंबेशर बी संघाच्या खात्यामध्ये गुणफलकाचा विचार केला तर गुणफलक पाहायला मिळतो. मॅच सर्व्हिस केले गेले. यावेळेला मात्र प्रतिनिधी दिली जाईल आणि प्रत्युत्तर दरम्यान मात्र पुन्हा एकदा 1 गुण मिळवला तो म्हणजेच महालक्ष्मी कुवारबाव संघानं प्रत्येक मॅच सर्व्हिस दरम्यान. यावेळेला मात्र गुण मिळवतो तो म्हणजेच यावेळेला सर्व्हिस फेल गेली पाहायला मिळते. मॅच सर्व्हिस केली गेली होती 5 नंबर जर्सी परिधान केलेल्या खेळाडूकडून. गुणफलकाचा विचार करतो गुणफलक पाहायला मिळते. 5-15 म्हणजे एक मोठी आघाडी पाहायला मिळते. म्हणजे महालक्ष्मी कुवारबाव संघाकडे 5-15 10 गुणांची मोठी आघाडी पाहायला मिळते. सर्व वाढले गेले. मॅच सर्व्हिस केली जाईल. हो यावेळेला मात्र 7 नंबर दर्शी परिधान केले खेळाडूकडून वेगवान सर्व्हिस पाहायला मिळेल. यावेळेला पुन्हा एकदा चूक घडली गेली. पुन्हा एकदा चूक घडली ती म्हणजे ऑल आंबेशर बी संघाकडून 16-5 11 गुणांची मोठी आघाडी पाहायला मिळते महालक्ष्मी कुवारबाव संघाकडे. कारण या संघाचा विचार करता मात्र एक तगडा संघ पाहायला मिळतो. कालच्या सत्राचा विचार करता मात्र स्पोर्ट्स ए संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला तर दुसऱ्या बाजूला प्रत्येक स्पोर्ट्स संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला. गणराज ग्रुप आयोजित नाईट व्हॉलीबॉल चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धक आमच्या सोबत ऑनलाईन जोडले गेलेत.
कालच्या दिवसामध्ये 5780 स्पर्धक आमच्यासोबत ऑनलाईन जोडले गेले होते. सर्व क्रीडा रसिक मायबाबत या ठिकाणी हार्दिक स्वागत असेल. या वेळामध्ये मॅच सर्व्हिस केली गेली होती. पुन्हा एकदा या वेळामध्ये सर्व्हिस चांगली पाहायला मिळते. थोडंसं बॅकफुटर पाहायला मिळत होतं. म्हणजे यावेळेला ऑल आंबेजोत बी संघ टाइमआउट घेतला गेलाय. एक मोठी आघाडी पाहायला मिळते टाइमआउट दरम्यान. ते म्हणजेच 18-6 म्हणजेच 12 गुणांची मोठी आघाडी पाहायला मिळते. ते म्हणजेच महालक्ष्मी कुवारबाव संघाकडे. पुन्हा सलो वाजले गेले. मॅच सर्व्हिस केली जाईल. यावेळेला वेगवान सर्व्हिस पाहायला मिळाली. सर्व्हिस गेली फेल. यावेळेला मात्र एक गुण दाखल होईल. एक गुण संघाच्या खात्यात जमा होईल. तो म्हणजेच ऑल आंबेजोत बी संघाच्या खात्यामध्ये सर्व्हिस केली गेली. सर्व्हिस केली गेली. ही सर्व्हिस भेटली जाईल का हे देखील पाहायचं आहे. पण यावेळेला मात्र शेवटच्या क्षणी चूक घडली गेली. ते म्हणजेच ऑल आंबेजोत बी संघाकडून. अशा प्रकारच्या चुका तुम्हाला ऑन फील्ड ग्राउंड करून चालणार नाही मित्रांनो. खरं एक मोठी आघाडी पाहायला मिळते. ती म्हणजेच महालक्ष्मी कुवारबाव संघाकडे. महालक्ष्मी कुवारबाव वर्सेस ऑल आंबेजोत बी. आणि यावेळेला पुन्हा एकदा गुण दिला गेला होता. म्हणजेच महालक्ष्मी कुवारबाव संघासाठी कुणीकडे पाहायला मिळतोय 21-7. सर्व्हिस केली गेली होती. सर्व्हिस गेली फेल. एक गुण घेतला गेला. एक गुणाची बढत पाहायला मिळते. म्हणजेच ऑल आंबेजोत बी संघाच्या खात्या दरम्यान पहिले काही मिनिटांचा खेळ विचार केला तर मात्र आघाडीवर पाहायला मिळत होतं. म्हणजेच हो यावेळेला मॅच सर्व्हिस पुन्हा फिर एक बार फेल. पुन्हा एकदा एक गुण बोनस स्वरूपामध्ये बहाल केला गेला. तो म्हणजेच ऑल आंबेजोत संघाकडून महालक्ष्मी कुवारबाव संघासाठी वाजले गेले. क्रीडा रसिकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा 11 नंबर दर्शी प्रदान केल्या खेळाडूकडून यावेळेला चूक घडली गेली. हिमांशू त्या ठिकाणी होता. सर्व्हिस केली गेली होती. ते पण सर्व्हिस पाहायला मिळते. हिमांशूकडून प्रतिसाद दिला जातोय. हिमांशू त्या ठिकाणी दिनेश आहे. यावेळेला मात्र यावेळेला मात्र 7 नंबर दर्शी प्रदान केलेल्या खेळाडूकडून एक गुण घेतला गेला. तो म्हणजे आपल्या संघाची महालक्ष्मी कुवारबाव संघासाठी वेगवान किक पाहायला मिळाली होती. पण एकदा सर्व्हिस केली जाईल. त्या ठिकाणी आहे वेगवान किक लगावली गेले. गेले 18 नंबर जर स्पर्धन केला आघाडी. यावेळेला मात्र चांगला प्रतिनिधित्व पाहायला मिळतो. यावेळेला मात्र दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. यावेळेला मात्र कोणता संघ विजयी होईल, कोणता संघ आपल्या खात्यामध्ये गुण दाखल करेल. एका बद्दल संघ झाला ऑल आंबेजोत बी. तर दुसऱ्या बद्दल संघ आहे महालक्ष्मी कुवारबाव. यावेळेला मात्र काय सर्व्हिस पाहायला मिळतो. यावेळेला मात्र चूक घडली गेली होती. म्हणजेच पुन्हा एकदा ऑल आंबेजोत बी संघाकडून ऑल आंबेजोत बी गुणफरकाचा विचार करतो. गुणफरक पाहायला मिळतो 23-10. 13 गुणांची मोठी आघाडी पहिल्या सेट दरम्यान पाहायला मिळते. ती म्हणजेच एक आणखी यावेळेला पाहायला मिळतो 6 नंबर स्पर्धेला बॅक लगावतोय. 13 गुणांची मोठी आघाडी. यावेळेला आघाडी मात्र एका गुणाने कमी केले गेले. ती म्हणजेच ऑल आंबेजोत बी संघाकडून ऑल आंबेजोत बी वर्सेस महालक्ष्मी कुवारबाव. हो यावेळी वेगवान किक पाहायला 7 नंबर दर्शी प्रदान केलेल्या खेळाडूकडून. या किक दरम्यान प्रत्येक आपल्या संघासाठी एक गुण हासिल करतोय. चांगली सुरुवात पाहायला मिळते. पुन्हा एकदा आघाडी वाढवली जाते. म्हणजे महालक्ष्मी कुवारबाव संघाकडून गुणफलकाचा विचार काय मॅच किक लगावले गेले. हो यावेळेला मात्र
प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय परंतु दुर्गेशने चांगला प्रयत्न केला आपल्या हातेड शक्तीला साजेसा खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला आणि पहिल्या सेट दरम्यान या ठिकाणी पहिला सेट जिंकला आहे तो म्हणजेच महालक्ष्मी कुवारबाव संघानं दुसऱ्या सेट दरम्यान काय होईल कोणत्या संघ पुन्हा एकदा कमबॅक का तो म्हणजे ऑल आंबेशेत बी या खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला अनुभव साजेसा खेळ दुर्गेश आहे प्रतीक आहे असे अनेक खेळाडू प्रज्वल हिमांशू आहे असे अनेक खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतात यापुढे सामना असेल हॅलो यापुढे सामना असेल यंग हॅलो 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 यापुढे सामना असेल यंग बॉयज ए वर्सेस श्रद्धा स्पोर्ट्स दोन्ही संघांनी बाहेरूनच ऑर्डर पोहोचायचा आहे कालच्या 17 आम्ही ही सूचना या ठिकाणी देतोय की सर्व संघांनी वॉर्मअप ग्राउंड करायचं नाही पण एकदा दुसऱ्या शर्ट असेल दोन्ही तयार संघ तयार असतील एका संघ आहे ऑल आंबेशेत बी पहिला सेट गमावल्यानंतर मात्र या ठिकाणी कमबॅक करावं लागेल चांगली कामगिरी या ठिकाणी करावी लागेल तर दुसऱ्या बाजूला एक मोठा कोणी फलकाने सेट जिंकल्यानंतर मात्र सर दुसरा सेट जिंकण्याचा प्रयत्न होईल तो म्हणजेच महालक्ष्मी कोरबाव संघाचा नंबर दाखवा नंबर यंग बॉयज बी ए वर्सेस श्रद्धा स्पोर्ट्स ऑल आंबेशेत बी वर्सेस महालक्ष्मी कुवारबाव पहिला सेट एक मोठ्या फरकाने जिंकला पुन्हा पहिल्या मॅच सर्व्हिस दरम्यान चूक घडली गेली आणि यावेळेला मात्र श्री गणेशा केला आहे आपल्या संघाचं खातं खोललं गेलं ते म्हणजेच दुसऱ्या सेट दरम्यान महालक्ष्मी कुवारबाव संघानं एक मोठी आघाडी पाहायला मिळाली ती पहिल्या सेट दरम्यान मॅच हाऊस केले गेले सर्व्हिस भेटले गेले यावेळेला मात्र 18 नंबर दाखल लगावले गेले यावेळेला पुन्हा एकदा हिमांशू प्रयत्न करेल का यावेळेला मात्र पुन्हा एकदा चूक घडली गेली म्हणजे ऑल आंबेशेत बी संघाकडून 38च्या सामन्यामध्ये यावेळेला मात्र कालच्या सामन्यामध्ये प्रत्येक स्पोर्ट्स कडून पराभवाचा सामना करावा लागला होता म्हणजे ऑल आंबेशेत ए संघाला यापुढे सामना असेल यंग बॉयज ए वर्सेस श्रद्धा स्पोर्ट्स दोन्ही संघाचे कॅप्टन प्लेट टॉससाठी दाखल व्हायचं आहे यंग बॉयज ए वर्सेस श्रद्धा स्पोर्ट्स गेले पुन्हा एकदा प्रयत्न पाहायला मिळतो चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय यावेळेला पुन्हा एकदा किक लगावलं गेले यावेळेला मात्र पुन्हा एकदा विसर वाजले गेले महालक्ष्मी कुवारबाव वर्सेस ऑल आंबेशेत बी मॅच किक लगावलं गेले वेगवान सर्व्हिस पाहायला मिळाली यावेळेला मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय दोन्ही बाजूचा विचार करता 26 नंबरचा शिपाई केला खेळलो 14 नंबरचा शिपाई केला आदित्यकडून प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय शेवटच्या क्षणी मात्र यावेळेला मात्र प्रयत्न होईल का ओहो यावेळेला मात्र किक लगावली गेले आदित्यकडून आणि या किक दरम्यान देखील आपल्या संघासाठी एक गुण हासिल करतोय गुणफलकाचा विचार करता गुणफलक पाहायला मिळतोय 4-1 3 गुणांची
गुणांची मोठी आघाडी दुसऱ्या सेट दरम्यान पाहायला मिळते ती म्हणजेच महालक्ष्मी कुवारबाव संघाकडे. पहिला सेट मोठ्या फरकाने जिंकलाय. दुसऱ्या सेट दरम्यान देखील मोठा फरक करणे जिंकण्याचा प्रयत्न असेल तर म्हणजे महालक्ष्मी कुवारबाव संघाकडे. पहिल्या सामन्यात आपण विचार केला तर मात्र हो यावेळेला मात्र 4-2 4-2. मॅच किक लगावली जाईल. 18 नंबर वर्षी प्रदान केलेल्या खेळाडूकडून यावेळेला मात्र वेगवान सर्व्हिस पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळेला मात्र हिमांशू त्या ठिकाणी आहे. वेगवान सर्व्हिस पाहायला मिळते. यावेळेला मात्र चूक घडेल का? 2 नंबरचा यश त्या ठिकाणी आलता. हो यावेळेला मात्र पुन्हा एकदा चूक घडली गेली ती ऑल अंबेसिड बी संघाकडून. 5 असा धावफलक यावेळी पुन्हा एकदा पाहायला मिळतो. गुणफलकाचा विचार करतो मात्र प्रत्येक मॅच सर्व्हिस दरम्यान यावेळेला मात्र गुणफलक वाढलं पाहायला मिळतोय. मॅच सर्व्हिस केली होती यावर सर्व्हिस फेल पाहायला मिळते. 3-6 गुणफलक पाहायला मिळतोय. 7-3-7. पुन्हा एकदा चूक घडली गेले महालक्ष्मी कुवारबाव संघाकडून. तीन गुणांची आघाडी पाहायला मिळतो. यावेळेला पुन्हा एकदा ऑल आंबेशेत संघाकडून चूक घडली गेली. 9 नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू त्या ठिकाणी होता परंतु यावेळेला मात्र वेगवान किक पाहायला मिळाली आणि या मात्र ठिकाणी मात्र 8-4 गुणांची आघाडी पाहायला मिळते. इसल वादले गेले. पुन्हा एकदा पंतांकडून मॅच सर्व्हिस केली जाईल. वेगवान सर्व्हिस गेले आउट ऑफ पार्क. 1 गुणांची भर पडली ती म्हणजे ऑल आंबेशेत संघाच्या खात्यामध्ये. 8-5 गुणफलक पाहायला मिळतोय. 3 गुणांची अजूनही आघाडी आहे. ही आघाडी आपल्याला कमी करावी लागेल. चांगला खेळ करावा लागेल दुसऱ्या सेट दरम्यान. खरं पहिला सेट एक मोठ्या फरकाने जिंकलाय तो म्हणजेच महालक्ष्मी कुवारबाव संघानं. सर्व्हिस केली गेले. वेगवान सर्व्हिस पाहायला मिळते. प्रत्युत्तर देखील तेवढं चांगलं पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळेला मात्र 14 नंबर वर्षी प्रदान केले खेळाडू पाहायला मिळते. पुन्हा एकदा 1 गुण दिला गेला तो म्हणजेच महालक्ष्मी कुवारबाव संघाच्या खात्यामध्ये. 9-5 गुणफलक पाहायला मिळते. 9-5 असं गुणफलक पाहायला मिळते. एका बाजूला संघाचा विचार करतो मात्र महालक्ष्मी कुवारबाव संघ चांगली कामगिरी या स्पर्धेदरम्यान करताना पाहायला मिळतोय. मॅच सर्व्हिस केली गेली होती. 1 गुण मात्र संघाच्या खात्यात जोडला गेलाय. 9-6 3 गुणांची आघाडी पाहायला मिळते अजूनही यावेळेला पाय. प्रयत्न करेल का यावेळेला मात्र पुन्हा एकदा चूक घडली गेली ते म्हणजे ऑल आंबेशेत बी संघाकडून. आपल्या अनुभवाला साधीसा खेळ प्रतिकूल पाहायला मिळाला. यावेळेला मात्र किक लागावली गेली होती. 10-6 गुणफलक पाहायला मिळतोय. 4 गुणांची मोठी आघाडी पाहायला मिळते ती म्हणजेच यावेळेला महालक्ष्मी कुवारबाव संघाकडे. किक लागावली गेली. पुन्हा एकदा किक फेल पाहायला मिळते. पुन्हा एकदा या ठिकाणी 1 गुण मात्र संघाच्या खात्यात दाखल होतोय. 11-6 गुणफलक पाहायला मिळतोय दुसऱ्या सेट दरम्यान. यावेळेला मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय. यावेळेला प्रयत्न 14 नंबर वर्षी प्रदान केलेला खेळाडू यावेळेला मात्र प्रयत्न करेल. यावेळेला मात्र कोणत्या संघाला गुण मिळेल, कोणत्या संघ आघाडीवर राहील तर कोणत्या संघ पिछाडीवर जाईल हे देखील पाहत आहे. दोन्ही बाजूने प्रयत्न हल्ली प्रत्येक थोडे होतात. यावेळेला मात्र प्रयत्न चांगला होणं गरजेचं असेल आणि यावेळेला मात्र गुण दिला गेला रेफरीकडून तो म्हणजेच ऑल आंबेशेत बी संघासाठी. 7-11 4 गुणांची आघाडी अजूनही पाहायला मिळते ती म्हणजेच महालक्ष्मी कुवारबाव संघाकडे. मॅच सर्व्हिस केले गेले. यावेळेला मात्र वेगवान सर्व्हिस यावेळेला पण पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळेला मात्र
एका गुणाची भर पुन्हा एकदा पडते ते म्हणजेच महालक्ष्मी कोरगाव संघाच्या खाते दरम्यान पहिला सेट गमावल्यानंतर मात्र पहिला सेट मोठ्या फरकाने गमावला होता. मात्र पुन्हा एकदा 10 नंबर 18 नंबरचा सुपरफिन केला खेळू यावेळेला जर आपल्या संघासाठी प्रयत्न करतोय पुन्हा एकदा यावेळेला मात्र मॅच किक लागावलं गेलं. पुन्हा एकदा यावेळेला प्रयत्न होईल का? तेरा सात हो 13-7 हो तो मुझे क्या कमी है. चौदा 7 गुणांची मोठी आघाडी पाहायला मिळते दुसऱ्या सेट दरम्यान. यावेळेला मात्र ही आघाडी कमी केली जाईल का ते म्हणजेच ऑल आंबेसिड बी संघाकडून कालच्या एका थेटच्या सामन्यामध्ये यावेळेला मात्र पराभव पत्करायला लागला होता. तो पराभवाचा डाग यावेळेला पुसून यावेळेला प्रयत्न करावा लागेल तो म्हणजेच ऑल आंबेसिड बी संघाला. बी संघ या स्पर्धेदरम्यान खेळतोय. यापुढील सामना असेल यंग बॉयज ए वर्सेस श्रद्धा स्पोर्ट्स. तिसरा सामना आपल्या भेटीसाठी येतोय गणराज ग्रुप आयोजित नाईट व्हॉलीबॉल चॅम्पियन ट्रॉफी 2025. दुसरा सेट जिंकण्याच्या दिशेने यावेळेला मात्र मार्गक्रमण करताना दिसतो म्हणजे तो यंग बॉयज ए वर्सेस श्रद्धा स्पोर्ट्स. दोन्ही संघाचे कॅप्टन हॅलो यापुढे सामना असेल यंग बॉयज ए वर्सेस श्रद्धा स्पोर्ट. दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज टॉससाठी दाखल व्हा. या मात्र आघाडी प्राप्त करतो तो म्हणजे तो महालक्ष्मी कोरगाव संघ. टॉस झाला. सर्व्हिस कोणाची? दोन्ही कॅप्टन
सन्माननीय केतनजी सुर्वे सर यांचे या ठिकाणी आगमन झालंय. मी मंडळाच्या वतीनं सरांचं हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय केतनजी सुर्वे सर. यंग बॉयज बी वर्सेस श्रद्धा स्पोर्ट्स. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण आणि हा सामना या ठिकाणी जिंकला तो म्हणजे महालक्ष्मी कोरभाव संघाला विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन असेल तर ऑल अंबेशित बी संघाचं देखील अभिनंदन असेल. तुम्ही या स्पर्धेत दाखल झालात. कॅप्टन ऑल अंबे कॅप्टन